नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशन ऑफ पेस्टिसाइड हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम बायोडिग्रेडेशन ऑफ पेस्टिसाइड म्हणजे काय? एखादा जो काही मॉलिक्यूल असेल की पेस्टिसाइड असेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा ब्रेकडाऊन हे केलं जातं विथ दी हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगस किंवा ॲक्टिनोमायसिड्स हे जे काय आहे मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याचा वापर करून त्याला नॉन टॉक्सिक फॉर्ममध्ये किंवा लेस हार्मफुल सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन हे केलं जातं. जे काही पेस्टिसाइड असतात ते हार्मफुल असतात सॉईलसाठी, वॉटरसाठी किंवा जे इकोसिस्टम आहे. तर मग हे जे काही पेस्टिसाइड पोल्युशन आहे ते कंट्रोल करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी जे मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते रोल प्ले करत असतात. तर मग वेगवेगळे जे काही बॅक्टेरिया असतील, फंगस असेल किंवा ॲक्टिनोमायसिड्स असतील त्याचा रोल हा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे प्ले करत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर केला जातो. कंप्लीट मिनरलायझेशन होतं ते आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मायक्रोऑर्गॅनिझम कोणकोणती इन्व्हॉल्वमेंट असतात? बॅक्टेरियामध्ये जर आपण पाहिलं सुडोमोनास स्पीसीस आहे, बॅसिलस स्पीसीस आहे, ॲलिग्नजिन आहे, फ्लेवोबॅक्टेरियम आहे. फंगसमध्ये जर आपण पाहिलं ॲस्परजिलस नायगर, पेनिसिलियम, ट्रायकोडर्मा ह्या ज्या स्पीसीस आहे. तसं ॲक्टिनोमायसिड्समध्ये स्ट्रेप्टोमायसिस ह्या ज्या स्पीसीस आहे त्या जास्त प्रमाणामध्ये बायोडिग्रेडेशन ऑफ पेस्टिसाइडमध्ये रोल प्ले करत असतात. तर मेकॅनिझम काय आहे? तर वेगवेगळ्या जर एखादा प्रोडक्ट आहे, एखादा पेस्टिसाइड आहे तर त्याला वेगळ्या एन्झायमॅटिक डिग्रेडेशनमधून त्याला जावं लागतं. तर हायड्रोलिसिस म्हणजे काय? जो एस्टर बॉन्ड असतो त्याला हायड्रोलिसिस केलं जातं. ऑक्सिजनेज एन्झाईममध्ये मोनो ऑक्सिजनेज आणि डायऑक्सिजनेज हे जे काही दोन एन्झाईम आहे त्याचा वापर करून ऑक्सिडेशन प्रोसेस केली जाते. म्हणजे ऑक्सिजन ॲटम हा ॲड केला जातो. त्याच्यानंतर डिहॅलोजिनेशन म्हणजे काय? जो हॅलोजन मॉलिक्यूल असेल पेस्टिसाइडमधलं जो हॅलोजन ॲटम असेल त्याला रिमोव्हलेशन वगैरे केलं जातं. तर फॉस्फेटेज काय असतं? एखाद्या पेस्टिसाइडमध्ये त्याच्या बॉन्डमध्ये जर फॉस्फेट एन्झाईम जर प्रेझेंट असेल तर त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम किंवा रिमोव्हलेशनचं काम फॉस्फेटेज एन्झाईम करत असतो. तर ह्या सगळ्या प्रोसेसद्वारे, ह्या सगळ्या एन्झायमॅटिक डिग्रेडेशनद्वारे लास्टला जे प्रोडक्ट फॉर्मेशन होतं ते सिम्पल पेस्टिसाइड किंवा लेस टॉक्सिक पेस्टिसाइड आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वेगवेगळे जे एन्झाईम असतात, हायड्रोलिसिस झालं, ऑक्सिजनेज झालं, डिहॅलोजिनेस झालं, फॉस्फेटेज झालं, हे जे एन्झाईम असतात ते काम करतात जेणेकरून जे काही डिग्रेडेशन आहे ते होतं. तर मग बायोकेमिकल पाथवे प्रायमरी डिग्रेडेशन काय होतं? प्रायमरी डिग्रेडेशन होतं त्याच्यापासून आपल्याला ॲसिटिल कोए हा एन्झाईम मिळतो आणि तो ॲसिटिल कोए जो आहे तो TCA सायकलमध्ये इंटरमिडिएट करतो. तर मग असे वेगवेगळे जे इंटरमिडिएट्स आहे ते फॉर्म्युलेशन होतं. नाहीतर मिनरलायझेशन म्हणजे कंप्लीट त्याचं ब्रेकडाऊन हे होतं. तर मग त्याच्यानंतर कंप्लीट ब्रेकडाऊन जर झालं तर त्याच्यामधून आपल्याला CO2, H2O किंवा NH4+ असे जे मॉलिक्यूल आहे ते आपल्याला लास्टला मिळतं. तर वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये 2 मेथड आहे. प्रायमरी डिग्रेडेशन म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होतं पण जो लेस प्रोडक्ट आहे ॲसिटिल कोए, हा ॲसिटिल कोए TCA सायकलमध्ये तिथं इंटरमिडिएट होतो. असे वेगवेगळे जे काही इंटरमिडिएट आहे ते प्रोड्यूस होतात आणि हे जे इंटरमिडिएट आहे वेगवेगळ्या मेटाबॉलिक पाथवेमध्ये इंटरमिडिएट करावं जेणेकरून ती जी पाथवे आहे तो इनिशिएशन त्याचं होऊ शकेल. आणि मिनरलायझेशन म्हणजे त्याच्यात कम्प्लिटली त्याचं ब्रेकडाऊन होतं, मिनरलायझेशन होतं आणि CO2, H2O किंवा NH4 असे जे मॉलिक्यूल आहे तिथं ते प्रोड्यूस होतात. तर टाईप्स ऑफ बायोडिग्रेडेशनमध्ये जर आपण पाहिलं एरोबिक बायोडिग्रेडेशनमध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जे काही डिग्रेडेशन आहे ते होत असतं. अनएरोबिक जर आपण पाहिलं ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंटमध्ये जे काही DDT आहे, ॲल्डेरिन आहे, असे वेगवेगळे जे पेस्टिसाइड त्याचं डिग्रेडेशन हे होतं. कोमेटाबॉलिझममध्ये जर आपण पाहिलं म्हणजे याच्यामध्ये अनादर कंपाऊंडचा ॲज अ प्रायमरी एनर्जी सोर्स म्हणून यूज केला जातो जेणेकरून जे काही डिग्रेडेशन आहे ते होऊ शकेल. म्हणजे वेगवेगळे जे काही कंपाऊंड आहे त्याचा वापर केला जातो ॲज अ प्रायमरी एनर्जी सोर्स म्हणून आणि त्याच्यानंतर जे काही डिग्रेडेशन आहे ते होत असतं. याला म्हटलं जातं कोमेटाबॉलिझम. असे 3 मेन बायोडिग्रेडेशन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल जर आपण पाहिलं ॲथ्रिझिन हा जो काही पेस्टिसाइड आहे तो सुडोमोनास स्पीसीस डिग्रेड करतात. DDT जो आहे तो ॲस्परजिलस नायगर डिग्रेड करतात. मॅलेथोनिन जो काही आहे तो फ्लेवोबॅक्टरम ज्या स्पीसीस आहे त्याला डिग्रेडेशनची ॲबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर केला जातो. हायड्रोलिसिस, ऑक्सिजनेज, डिहॅलोजिनेज, त्याच्यानंतर फॉस्फेटेज हे जे एन्झाईम आहे याचा वापर केला जातो आणि नंतर मग त्याचं कंप्लीट मिनरलायझेशन किंवा प्रायमरी पाथवे त्याच्यामधून इंटरमिडिएट आपल्याला फॉर्मेशन होतं आणि नंतर मग ते इंटरमिडिएट आपण वेगवेगळ्या मेटाबॉलिक पाथवेमध्ये ते इनिशिएशनसाठी काम करतात. तर असे वेगवेगळे जे पेस्टिसाइड आहे त्या डिग्रेडेशनसाठी वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर
आणि वेगवेगळे जे मायक्रोरिझम आहे त्याच्यावरती रोल प्ले करत असतात. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर जर आपण विचार केला तर टेम्परेचर, pH, मॉइश्चर जर तिथं नसेल, ऑक्सिजन एरोबिक जर बायोडिग्रेडेशन होत असेल तर ऑक्सिजन तिथं नसेल तर मग जे काही डिग्रेडेशनवरती अफेक्ट हा होतो. तसंच वार्म आणि मॉइस्ट जर कंडिशन असेल त्याचं ॲक्टिव्हिटी इनॅसमेंट व्हायला मदत होते. तसंच जर ड्रॉट म्हणजे सुका पडला असेल किंवा लो pH असेल त्याच्यामुळे सुद्धा अडथळा बायोडिग्रेडेशनवरती निर्माण होतो आणि त्याच्यामुळे जी काही प्रोसेस आहे ती स्लो डाऊन ही होते. त्याच्यामुळे टेम्परेचर, pH आणि मॉइश्चर, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट हे जर प्रॉपर जर नसेल तर त्याच्यामुळे डिग्रेडेशन हे स्लो होतं आणि त्याच्यावरती अफेक्ट हा होतो. ॲडव्हान्टेजेस जर विचार केला, कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे, डिटॉक्सिफिकेशन सायकल याच्यामुळे सपोर्ट होते, एन्व्हायरमेंटल सेफ आहे. तसंच इकोसिस्टीम बॅलन्स होण्यासाठी, रिस्टोअर करण्यासाठी याचा वापर हा होऊ शकतो आणि पेस्टिसाईड रिड्युक्शन किंवा रिमोलेशन याच्यामुळे होतं. तर लिमिटेशन काय आहे, वेगवेगळे जे काही पेस्टिसाईड आहे म्हणजे जो DDT झाला, जर त्याला मायक्रोबियल इनिबिशनला जर मायक्रोऑर्गॅनिझम जर प्रेझेंट आहे आणि न्यूट्रन लिमिटेशन आहे म्हणजे न्यूट्रनचं तिथं अवेबिलिटीज नाही आहे किंवा टेम्परेचर मेंटेन नाही आहे, pH मेंटेन नाही आहे, तर त्याच्यामुळे हा जो काही DDT हा जो पेस्टिसाईड आहे त्याचं डिग्रेडेशन होणार नाही. मेनली जर सगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन जर फॅक्टर जर तिथं अवेलेबल असेल तरच हा जो काही पेस्टिसाईड आहे तो डिग्रेड हा होणार आहे. जर एकही जर त्याच्यामध्ये जर एन्व्हायरमेंटल फॅक्टर जर डिसबॅलन्स झाला तर त्याच्यामुळे जो काही पेस्टिसाईड आहे त्याचं डिग्रेडेशन हे होत नाही. हे लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही जी टेक्निक आहे बायोडिग्रेडेशन ऑफ पेस्टिसाईड ती आपण इनॅसमेंट पण करू शकतो. बायोऑग्मेंटेशन प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम जे काही डिग्रेडिंग मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते वरतून आपण ॲड करू शकतो. त्याला बायोऑग्मेंटेशन प्रोसेस म्हटलं जातं. म्हणजे ऑग्मेंट करणं, ॲडिशन करणं. बायोस्टिम्युलेशन म्हणजे काय, न्यूट्रंट आणि ऑक्सिजन जर कमी पडत असेल त्या फील्डमध्ये किंवा मायक्रोऑर्गॅनिझमला न्यूट्रनची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे तर ते आपण वरतून ॲड करू शकतो. म्हणजे स्टिम्युलेट करतो आहे त्या प्रोसेसला आपण. ती प्रोसेस चालू आहे पण तिला अजून ऑक्सिजन आणि न्यूट्रंट देऊन आपण स्टिम्युलेट करण्याचं, इनॅसमेंट करण्याचं काम करतो. तसंच जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे एखाद्या जर स्पेसिस आहे, एखाद्या कंटॅमिनेटेड सॉईल जर असेल त्याच्यामध्ये जर एखादा स्पेसिफिक DDT ॲज अ पेस्टिसाईड आपण एक्झाम्पल जर घेतलं तिथं जर प्रेझेंट आहे तर मग आपण असा मायक्रोऑर्गॅनिझम तयार करायचा ज्याला की त्या जो काही पेस्टिसाईड आहे त्याला डिग्रेड करायची ॲबिलिटी ही इन्क्रीज होईल आणि त्याला आपण जर सगळे जे काही न्यूट्रन आहे ते जर प्रोव्हाइड केले तर तो जे डिग्रेडेशन आहे त्याची ॲबिलिटी आहे ती वाढेल आणि ते लवकरात लवकर जे काही पेस्टिसाईड आहे ते डिग्रेडेशन तिथून होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण पेस्टिसाईड डिग्रेडेशन हा पॉईंट डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.